नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण कोणतीही गोष्ट जर सातत्याने केली तर कधी ना कधी आपण त्यात सफल होऊ. हे उदाहरण आज आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत आहेत अंग्रेजी धाब्याचे फाउंडर. तो एक फूड आणि फ्युजनचा ब्रँड आहे. त्याचे फाउंडर आहेत राज चाडविलकर. तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार रत्ना मॅडम. सर, सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन. नुकताच अंग्रेजी धाबा हे पुण्यात सुरू झाले, त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. त्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगा. बेसिकली मी मुंबईचाच आहे. बॉर्न इन बॉट इन मुंबई, पार्ल्यामध्ये. पार्ले टेक मध्ये 10वी झालो. आणि लहानपणापासूनच मी शाळेत असल्यापासून मी बिझनेस चालू केला होता. फटाक्याचा बिझनेस केला होता, साड्यांचा बिझनेस केला होता. नऊवारी, नारायणपेठ, बेळगावला जाऊन आणलेल्या आहेत त्या विकलेल्या आहेत. माझी आई म्हाडामध्ये कामाला होती. तर ते शाळेत असताना तिकडे जाऊन मी ऑफिसमध्ये तिच्या म्हाडामध्ये बँडाच्या ऑफिसमध्ये स्टॉल लावलेले आहेत आणि साड्या विकलेल्या आहेत, फटाके तर विकलेच होते. असं खूप काही म्हणजे लहानपणापासून सतत काही ना काही करत होतो. कारण लहानपणी मनाशी जे संस्कार झाले होते आणि आमच्या घरच्यांनी केले होते की काहीतरी करा, चांगलं करा. तर मी लहानपणी स्वतः एक मानसिक ठाम होतो की आपण नोकरी करायची नाही, आपण बिझनेस करायचा. सो 10वी नंतर आम्ही 11वीला पार्ला कॉलेजमध्ये, नंतर मी इंजिनिअरिंग केलं मंदारला, राजाराम शिंदे पॉलिटेक्निक मध्ये. आणि तिकडनं मी परत जेव्हा बाहेर आलो, खूप बिझनेस केले. मी चष्म्याची फॅक्टरी टाकली होती, उदयराज ऑप्टिकल म्हणून. ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता, 4-5 गाड्या होत्या. असे खूप बिझनेस म्हणजे बिझनेस चालू करायचो, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचे. असं होत गेलं आयुष्य स्ट्रगल करत करत. म्हणजे सक्सेस थोडा मिळायचा, पण परत प्रॉब्लेम यायचा. सो असं हे हे चक्र चालू होतं. पण मी पण त्या मागे पडत नव्हतो. हा नाही तर तो, तो नाही तो तो, असं काही ना काय बिझनेस करत होतो. पण 98 मधील गोष्ट आहे. आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि मी पुण्याला स्वतःच हॉटेल टाकलं, शबरी. आणि जवळजवळ 2-1 वर्ष मी ते हॉटेल चालवलं. आणि तेव्हा लक्षात आलं की एवढे पैसे टाकल्यानंतर या पद्धतीने केलं तर हॉटेल चालू शकत नाही. मग ते मला बंद करायला लागलं. मुंबईला आलो. आणि तेव्हा जवळजवळ माझं वय होतं 32. रिस्पॉन्सिबिलिटी वाढली होती, कारण नुकतंच लग्न झालं होतं. आणि मी तर ठरवलं की नोकरी करायची नाही, पण लग्न झाल्यानंतर जबाबदारी वाढली होती. सो आयुष्यातली पहिली नोकरी वयाच्या 32व्या वर्षी केली. त्याच्या आधी नेटवर्क मार्केटिंग पण करत होतो. पण नेटवर्क मार्केटिंग थोडाफार पैसा यायचा, पैसा जायचा, शाश्वत काही नव्हतं. सो 32व्या वर्षी लग्न झाल्यानंतर आयुष्यातली पहिली नोकरी केली. ओनली पराठा म्हणून एक रेस्टॉरंटचे ब्रँड आहे, ब्रांच आहे चेंबूर टिळक नगरला. तिथे माझ्या कझिनचं रेस्टॉरंट होतं. तर तिथे आयुष्यातली पहिली नोकरी ऍज अ असिस्टंट मॅनेजर मी ओनली पराठाला केली. तिथे साधारण 1 वर्ष मी होतो. आणि तिथे मला खूप चांगला एक्सपिरियन्स, मला खूप लोक मला भेटले तिकडे. आणि माझे गुरु भेटले, मिस्टर मेहता म्हणून. आणि त्यांच्या अंडर मला खूप काही शिकायला मिळालं. आणि 1 वर्ष त्यांनी मला प्रत्येक छोटी मोठी खूप काही गोष्ट शिकवली मला. आणि 1 वर्षानंतर जेव्हा दुसऱ्या ग्रुपने मला इन्व्हाइट केलं, सो त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो ऍज अ जनरल मॅनेजर. आणि मग तिकडनं मी एक रेन फॉरेस्ट म्हणून ब्रँड काढला. सो विथ माय एमडी मी जवळजवळ 13 वर्ष त्या ग्रुपचा जीएम होतो. आणि 13 वर्ष ते जीएम होतो, तो अख्खा ब्रँड मुंबई पुणा आम्ही डेव्हलप केला. आणि मग साधारण वयाच्या 24-25 वर्षी मला असं लक्षात आलं की हॉटेल इंडस्ट्री माझी पॅशन होती. पण मला फॅमिलीसाठी वेळ देता येत नव्हता. कारण माझी मुलगी बालमंदिर शाळेत होती. मी सकाळी 10:30 निघायचो, तेव्हा ती शाळेत गेलेली असायची. आणि मी रात्री 12 वाजता यायचो, तेव्हा ती झोपलेली असायची. तो मला वाटलं की आता कुठेतरी आत्ताच आपण निर्णय घेतला पाहिजे. आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर आत्ताच डेअरिंग केलं पाहिजे. ऍट द एज ऑफ 44-45, कारण नंतर आपल्याला ते शक्य होणार नाही. सो मी ठरवलं आणि मी नोकरी सोडली. म्हणजे माझा डायरेक्टर मला सोडत नव्हता. मी ठरवलं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे, आत्ताच वेळ आहे माझ्या स्वप्नाकडे परत जाण्याची. लाईफ मध्ये फ्रीडम परत, जो मला टाइम फ्रीडम पाहिजे होता त्याच्यासाठी. दिस इज अ राईट टाइम. याच्यावर लेट झालं तर कदाचित मी ती वाट पकडू शकणार नाही. सो मी ऍट 44ला मी रिझाईन केलं. आणि मग स्वतःचा ब्रँड अंग्रेजी दाबा हा ब्रँड तयार केला. सर, पण तुम्ही अंग्रेजी धाबाची सुरुवात करायच्या पूर्वी पण अनेक रेस्टॉरंट, जसं तुम्ही उल्लेख केला की पुण्याला एक रेस्टॉरंट होतं, तसे अनेक वेगवेगळे रेस्टॉरंट तुम्ही स्टार्ट केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. तरी देखील पुन्हा आपण एक आपलं नवं ब्रँड, नवं रेस्टॉरंट चालू करावं, ही हिंमत तुम्हाला कुठून आली?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेवढ्या सक्सेसफुल स्टोरी बघितल्या असतील ना, जेवढे मोठ्या मोठ्या मी नेहमी सगळ्यांची त्यांच्या बायोपिक वाचतो मी, तर त्याच्यामध्ये दर मोर फेल्युअर स्टोरीज त्यांनी खूप अपयश बघितलेलं आहे. सो मी नेहमी ते वाचन माझं सतत होतं आणि वाचण्यात माणसाची प्रगल्भता वाढत जाते, मॅच्युरिटी वाढत जाते. सो माझ्या डोक्यात होतं की आपण परत प्रयत्न करत राहायचं, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. एकदा फेल होईल, दुसऱ्यांदा फेल होईल, पण यू हॅव टू ट्राय हार्ड. प्रत्येक प्रयत्न करत राहायचं, प्रयत्नाची कास आणि परिभाषा काय सोडायची नाही आणि स्ट्रॉंग फोकस करायचा. म्हणजे मागच्या वेळेला जे आपण चुका केल्या त्यातनं पण शिकत जायचं. तुम्ही पुण्याला हॉटेल टाकलं, म्हणजे 17-18 लाख रुपये माझ्या वाटतील आले, ती सगळी माझी व्हॅल्यू झिरो झाली होती. पण मी तेव्हा रडलो नाही. मी म्हटलं, लक्षात आलं की हे असं ठरवलं, मी काही पॉईंट्स लिहून काढले की 17-18 लाख रुपये टाकल्यानंतर या पद्धतीने हॉटेल चालवता येत नाही. हा त्यातनं मला धडा मिळवला. कारण रडत राहण्याचे सोल्युशन काही नाही, रडण्यावर काही सोल्युशन होत नाही. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर परत परत प्रयत्न करत राहिले पाहिजे. आणि या दृष्टीने मी परत हॉटेल इंडस्ट्रीकडेच ट्राय करतो, कारण ते माझं पॅशन होतं. तर अंग्रेजी धाबा हा एक फ्युजन ब्रँड आहे, जो आता खूप प्रचलित आहे. खास करून तरुण मंडळीमध्ये हा खूप फेमस झालेला आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण का हा कॉन्सेप्ट तुम्हाला कसा सुचला? जेव्हा मी रेस्टॉरंट काढायचं ठरवलं होतं आणि नोकरी सोडली होती, तर असं काहीतरी रेस्टॉरंट काढायचं जे सगळ्यांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत. एखादा, आज मार्केटमध्ये रेस्टॉरंटची काही कमी नाहीये, तर एखादा वडापावच्या गाडीच्या बाजूला दुसरी वडापावची गाडी टाकली तर दोघांचाही धंदा होणार नाही. सो मी क्लिअरली ठरवलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा आई वडिलांबरोबर रेस्टॉरंटला जायचो, तर तेव्हा आम्ही फक्त सूप प्यायचो, मस्तपैकी स्वीट कॉर्न चिकन सूप प्यायचो, बटर चिकन खायचो, परत यायचो. पण आत्ताच्या तारखेत आपण जेव्हा रेस्टॉरंटला जातो, तो हा एक अनुभव झालेला आहे, एक एक्सपिरियन्स झालेला आहे, की लोक जातात, फोटो काढतात, तो दुसऱ्याला शेअर करतात. सो इट इज अ कम्प्लीट, तेव्हा लहानपणीचा आत्ताचे टोटल फरक आहे, तो आम्ही हा लक्षात घेतला होता की आपण करताना असं काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. सो सर, आम्ही नावातलं अंग्रेजी धाबा, कारण आम्ही ठरवलं की आपण फ्युजन ब्रँड आहे द्यायचा, लोकांना काहीतरी वेगळं फूड द्यायचं. म्हणजे बेसिक नॉर्थ इंडियन फूड होतं आमच्याकडे, पण मला फ्युजन द्यायचं होतं. मग नावात पण वेगळं पाहिजे, म्हणून मग अंग्रेजी धाबा. मी नावासाठी पण जो तुम्ही 400 नावं काढली असतील, त्यातनं हे नाव फायनल केलं. मग याच्यामध्ये लुक कसा असला पाहिजे, तर मला वाटलं की व्हायब्रंट लुक असला पाहिजे, काहीतरी लोकांची काही प्रचंड पॉझिटिव्ह व्हायब्रंट वाईब आली पाहिजे, असं माझ्या डोक्यात होतं. सो मी आमचं रेस्टॉरंट कम्प्लीट कलरफुल बनवलं. तिथे वेगळे आम्ही झुला सिटिंग ठेवली. आधी कोण झुला सिटिंग नव्हती कोणाकडे. आम्ही झुला सिटिंग सिटिंग चालू केली, किंवा पीडीआर बनवले. असं वेगवेगळं आम्ही करत राहिलो. आणि फूड सुद्धा आम्ही मेनू, स्पेशल मेनू बनवला वेगळा आमचा, की ज्याच्यामध्ये लोकांना काहीतरी वेगळा अनुभव देता येईल. एक्झाम्पल, माझ्याकडे तुम्ही चिकन लॉलीपॉप खाता, माझ्याकडे सावजी लॉलीपॉप आहे. किंवा लोक इटालीमध्ये लजानिया खातात, तर माझ्याकडे बटर चिकन लजानिया आहे. किंवा माझ्याकडे चॉकलेट गोलगप्पा बासुंदी शॉर्ट आहे. असं वेगवेगळ्या फूड मध्ये मी डिझाईन केलं. किंवा लोक सेल्फी काढतात. तर जेव्हा आमचं रेस्टॉरंट कम्प्लीट होतं ना, तर तेव्हा आम्ही लोन घेऊन जे फंड्स उभे केले होते, ते टोटल एक्झॉस्ट झाले होते. पण मग तरी पण मी रिक्षा एक आणखीन घेतली आणि रिक्षा कट करून वरती घेऊन आलो, दोन तुकड्यात करून. आणि ती वरती डिझाईन करून ती बनवली परत. आणि आज अंग्रेज धाबाची रिक्षा हा एक ट्रेडमार्क झालेला आहे. लोक अंग्रेज आले की रिक्षामध्ये फोटो काढतातच. सो प्रत्येक गोष्टीत वेगळे पण जपलं पाहिजे आपलं, तरच आपण यशस्वी होऊ शकू. दुसरा करतो, मी करतो, तर मी केलं तर त्याच्यात मला मला यशस्वी होणार चान्सेस फार कमी असतात. सो आपण जो काही बिझनेस करावा किंवा जे काही आपलं उद्योग असेल, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी युएसपी असलं पाहिजे. लोकांनी, मी नेहमी स्वतःला विचारतो, व्हाय लोक माझ्याकडे काय येतील, लोक माझ्या रेस्टॉरंट जेवायला काय येतील, हा प्रश्न मी स्वतः विचार असतो. आणि त्यामुळे मी स्वतःला अपडेट पण करत असतो. आमचं दर 6 महिन्याने 8 महिने मेनू चेंज होतो. काही ना काहीतरी नवीन गोष्ट मी घेऊन येत असतो. कारण तुम्हाला स्वतः काळ वेळेबरोबर तुम्हाला स्वतः अपडेट होत राहणं तिथं तेवढंच गरजेचं आहे. तर हा जो बिझनेस आहे तो तुम्ही पार्टनरशिप मध्ये करत आहात. तुमच्यासोबत अजून 3 पार्टनर आहेत, त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण का पार्टनरशिप मध्ये बिझनेस करणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला सगळ्यांच्या मताने एकत्र घेऊन चालवावं लागतं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. फार सुंदर प्रश्न आहे हा. कारण माझ्या पार्टनर्स नावं घेतल्याशिवाय हा इंटरव्ह्यू कम्प्लीट होऊ शकत नाही. माझा साडू, जो माझ्या बरोबर, अरुण टंकर, हा एक माझा पार्टनर आहे. यतीन वाडकर, स्वतः एक्झिक्युटिव्ह शेफ, टुवर्ड फर्स्ट क्लास फर्स्ट, देन स्वित्झर्लंडला पोझिशन. तो आणि मी जवळजवळ 20 वर्ष एकत्र आहोत. आणि आमचे वैभव वाघ, असे 4 पार्टनरने मिळून आम्ही कंपनी चालू केली. कारण मला असं वाटतं ना, की रेस्टॉरंट खूप मोठी इंडस्ट्री आहे. तर तुम्हाला एक चांगली टीम पाहिजे. तुम्हाला जर सक्सेसफुल
एक सचिन तेंडुलकर कितीही चांगला बॅट्समन असला तरी तो एकटा मॅच जिंकून देऊ शकत नाही. यू नीड अ गुड 11 प्लेयर्स. तसंच एक मला माझे पार्टनर चारही म्हणजे मी आणि आमची टीम, आमची चार पाचची टीम आहे, ती खूप स्ट्रॉंग टीम आहे. कारण चांगले दिवस आले, वाईट दिवस आले, चढ उतार, बिझनेस म्हटलं की चढ उतार येतात. तरी आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही टिकून राहिलो आणि एकत्र चाललो. सो आणि आता आम्ही आमची कामाची जबाबदारी वाटून घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आपापल्या आपल्या आपल्याला देत असतो, जे काय जबाबदारी आहे ती तो घेत असतो आणि रिझल्ट देत असतो. हो. सर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये सगळेच बिझनेस ठप्प झालेले. अ, अनेक लोकांचे बिझनेस लॉसेस मध्ये झालेले आणि अनेक रेस्टॉरंट आपण पाहिले आहेत, खूप मोठे मोठे ब्रँड्स पाहिलेत की ज्यांनी बंद केलेत बिझनेस. पण तुमचा जो बिझनेस आहे तुम्ही तो टिकून राहिलात आणि तुम्ही यशस्वीरित्या अजून फ्रँचायझी चालू करताय. तर त्याचं रहस्य काय आहे? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू ना, आम्ही जेव्हा कोविड आला, सगळ्यात मोठी म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा सेटबॅक बसला. कोविड काळानंतर खूप सारे रेस्टॉरंट बंद झाले. सर, आम्ही आम्ही स्वतः कोविडमध्ये प्रचंड टेन्शन मध्ये होतो. पण आम्ही स्वतःला स्टँड केलं की म्हटलं नाही, ठीक आहे, अच्छे दिन नहीं रहे तो बुरे दिन भी नहीं रहे. आणि मग आम्ही इनफॅक्ट त्याच्यामध्ये आम्ही आर एन डी करत होतो. कोविडमध्ये आम्ही 10-15 लाख रुपये आर एन डी करून आमची ग्रेव्ही जी आहे त्या सगळ्या पावडर फॉर्म मध्ये आणल्या. कारण आमच्या कोविडच्या आधी 2च रेस्टॉरंट होती आमची. तर आम्ही ठरवलं होतं. आणि जेव्हा कोविड संपला, सो खूप रेस्टॉरंट ओपन झाली मार्केटमध्ये. सो लोकांना प्रॉब्लेम दिसत होते, पण मी प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी तुम्ही सोल्युशन झोन मध्ये राहा. थोडं प्रॉब्लेम घेऊन रडत बसू नका. बी ऑलवेज इन सोल्युशन झोन. सो आम्ही कोविड बंद झाल्यानंतर आम्ही कोविड आणि जेव्हा रेग्युलर लाईफ चालू झालं ते आम्ही आणखी 2 नवीन रेस्टॉरंट चालू केली. आणि इनफॅक्ट आम्ही जवळजवळ कोविडमध्ये पण आम्हाला 2-2.5 करोडचं नुकसान झालं होतं. पण माझे जेवढे लँडलॉर्ड्स आहेत, कारण कोविड फेज 1 आला आणि परत फेज 2 पण आला होता. सो माझे जेवढे लँडलॉर्ड्स आहेत, प्रत्येक जे रेस्टॉरंट ही माझी रेंट भरते. सगळे जे लँडलॉर्ड्स आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कारण माझा व्यवहार पण चांगला होता. लोक त्याला सपोर्ट करतात ज्यांचा व्यवहार चांगला असतो. सो माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुमचा व्यवहार एकदम चांगला ठेवा. मार्केटमध्ये नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. सो ऑलवेज तुमचा व्यवहार चांगला असेल ना, तर लोक तुम्हाला एकदम रिस्पेक्ट करतात आणि तुम्हाला सपोर्टही करतात. तर माझ्या सगळ्या लँडलॉर्ड्स मला खूप चांगला सपोर्ट केला. मग त्यांनी रेंट अर्धी केली, 2-3 महिने थोडी महिने रेंट माफ केली, मग रेंट हाफ केली. ते पण त्यांनी मला म्हणजे त्याचं पेमेंट करायला वेळ दिला, का पटकन कुठे पैसे आणणार. पटकन लोन पण कोविड नंतर कुठे होत नव्हतं. सो त्यांनी मला माझ्या लँडलॉर्डने खूप सपोर्ट दिला. आणि मेन म्हणजे आम्ही चारही पार्टनर आम्ही खूप जगून राहिलो. म्हटलं हे तो सुरुवात है, अभी तो इससे आमचं विजन खूप दूरचं होतं. आम्हाला आम्हाला आमचा ब्रँड हा लॉंग लास्टिंग मोठा घेऊन जायचा होता. आणि मला ऑल ओव्हर इंडिया जवळ 40 आउटलेट ओपन करायचे. सो आमचं विजन होतं. सो थोडेफार त्रास होणार, तकलीफ तो आती रहेगी, लेकिन डट के खडे रहना भी बहुत जरुरी है. सो कोविड मधनं आम्ही सगळे शांत निभावलो आणि कॉस्ट कटिंग केलं. आम्ही पण शिकलो काय करायला पाहिजे. मी इनफॅक्ट मी म्हणेन की कोविड नंतर रेस्टॉरंट इंडस्ट्री ही तावून सुलाखून निघाली. आणि त्यांनी आणखी नवीन नवीन मार्ग शोधले की त्याला सस्टेन होण्यासाठी काय करायला पाहिजे. सो प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये आपापले मार्ग शोधले की बाबा आपण फूड स्टाफ कटिंग केलं पाहिजे, कॉस्ट कटिंग केलं पाहिजे, डिलिव्हरी चालू केली पाहिजे. असे खूप काही मार्ग निघाले कोविड नंतर. नक्कीच सर. संकट तर येत राहतात पण आपण त्या संकटांना सामोरे जाऊन कसे पुढे जातो हे महत्वाचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की कोविडच्या पूर्वी तर फक्त दोनच तुमचे आउटलेट्स होते किंवा दोनच रेस्टॉरंट होते. पण कोविड नंतर आता अनेक रेस्टॉरंट आहेत, तर ते नक्की रेस्टॉरंट कुठे कुठे आहेत? कारण का महाराष्ट्र व्यतिरिक्त पण महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट स्टार्ट करत आहात, तर त्याच्याबद्दल सांगा. आता आपलं मुंबईमध्ये महालक्ष्मी रेस्कॉर्टला आहे, लोअर परला टोळी मिलमध्ये, बँडाला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये, MIDC मध्ये अंधेरी ईस्टला आहे. ही सगळी स्वतःची आउटलेट आहे. पण आम्ही आता फ्रँचायझी मध्ये आलेलो. आणि फ्रँचायझी 2 प्रकारच्या असतात. एक फ्रँचायझी ऑपरेटेड, एक फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. आम्ही फोको मॉडेलवर काम करतो, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेशन. कारण ज्यांनी फ्रँचायझी घेतली त्याला त्याचं नॉलेज नसतं. आणि एका महिन्यात कोण माणूस ट्रेन होत नाही. आमचा 20 वर्षाचा अनुभव एका महिन्यात आम्ही कॉल देऊ पण शकत नाही. सो टोटल ऑपरेशन आम्ही हँडल करतो. पण जो सेल होतो, जो रेव्हेन्यू होतो, तो मात्र आम्ही फ्रँचायझी अकाउंटला देतो. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहते. सो आम्ही जेव्हा फ्रँचायझी द्यायला चालू केली, मला सांगायला फार अभिमान वाटतो, वसईला आपली फ्रँचायझी आहे. आणि दे आर शेतीज, ते शेतीज आहेत. आणि स्वतःचा फार्म हाऊस ब्रँड आहे, स्वतःचे 7-8 रेस्टॉरंट आहेत. तरी पण त्यांनी आमची फ्रँचायझी घेतली. तर एक मराठी माणूस म्हणून मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आपलं हैदराबादला आहे, आपलं नाशिकला आहे, आत्ताच परवा आपलं पुण्यामध्ये ओपन झालं.
आता आपलं येणाऱ्या 6 महिन्यात पुण्यामध्ये दुसरं आउटलेट येतंय. इंदोरला काम चालू आहे. नंतर अमरावतीला काम चालू आहे. पनवेलला काम चालू आहे. तर येणाऱ्या 1 वर्षात जवळजवळ 12 आउटलेट ओपन करायचं आमचं मानस आहे. आणि ऑलरेडी 4 आउटलेटचं काम चालू आहे. पण नाऊ आम्ही आता फ्रँचाईज मोडमध्ये आलेलो आहोत. सर, ही जी फ्रँचायझी आहे हे कोण घेऊ शकतं आणि त्याची पद्धत काय आहे त्याच्या बद्दल थोडं सांगा. बिलकुल फ्रँचायझी हा कोण येऊ शकतो, म्हणजे ज्या कोणाला बिझनेस करायची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे भांडवल उपलब्ध आहे, ते लोक नक्की करू शकतात, कारण त्यांच्याकडे अनुभव नसतोय. तर त्याच्यासाठी आम्ही आहोत. हा, कारण त्यांचं काम आहे की त्यांनी आमच्याबरोबर अग्रीमेंट करायचं, एलओए करायचा. अग्रीमेंट केल्यानंतर आम्ही सगळं त्यांच्यासाठी सेटअप करून देतो. याच्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. आम्ही आर्किटेक्ट आमचा कंपल्सरी देतो की आमचं डिझाईनने काम झालं पाहिजे, कारण आमची जी थीम आहे ती सेम रिप्लिकेट झाली पाहिजे किंवा आणखी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. सो डिझाईन आर्किटेक्ट हे कंपल्सरी आमचं असतं. पण बाकी त्यांना सांगतो की एजन्सी तुम्ही तुमच्या वापरा, तिथे 2 पैसे वाचतील. आमचं असं बिंग फ्रँचायझी म्हणून आमचं असं म्हणणं नसतं की आम्ही सांगू त्याच ठिकाणी तुम्हाला पर्चेसिंग केलं पाहिजे, अजिबात नाही. ज्या ठिकाणी 2 पैसे वाचू शकतील त्या ठिकाणी तुम्ही सगळं सोर्सिंग करू शकता. तो पण चालवणार मात्र आम्ही आहोत, म्हणजे टोटल ऑपरेशन, स्टाफिंग, प्लॅनिंग, प्रोग्रॅमिंग, सगळं सगळं ट्रेनिंग, सगळं सगळं पुढचं ट्रेनिंग याच्या पुढची स्टेज चालवणं, यशस्वीता चालवणं, हे सुद्धा आम्हीच करतो. सर, खूप कमी वेळामध्ये तुमचा स्वतःचा एक ब्रँड निर्माण झालेला आहे. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की प्रत्येक जण येतो आणि तो रिक्षासोबत फोटो काढतो. ते एक सेल्फी पॉइंट तुम्ही क्रिएट केलेला आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तो सेल्फी पॉइंट क्रिएट झालेला आहे आणि त्याने ब्रँड रिकॉल व्हॅल्यू वाढतीये. त्यासोबत तुमचं जे एम्बियन्स आहे ते देखील खूप छान तुम्ही ठेवलेलं आहे. एक धाबा आणि फ्युजन टाइप तुमचं एम्बियन्स आहे. सो हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू क्रिएट अ ब्रँड. तुम्हाला एखादा ब्रँड केल्यासाठी तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट स्ट्रॉंग असलं पाहिजे, तेव्हाच तो ब्रँड क्रिएट होतो. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट स्ट्रॉंग बनवा. त्याच्यासाठी काय काय लागेल ते करा. जसं की जेव्हा मी रेस्टॉरंट बनवलं तर मी ते क्वर्की लुक आणला, मी गझिबो आणला, मी एक स्कूटर ठेवली, मी झुला सेटिंग आणलं. कळलं की नाही? सो म्हणजे थीम वाईज, म्हणजे अकॉर्डिंग टू मी, मला ते थीम रिस्पॉन्ड करायचं होतं की लोकांना एक धाब्याचा लुक पण दिसला पाहिजे आणि त्याच्यावर तो मॉडर्न धाबा आला की आज मी इट्स मॉडर्न धाबा. लोक धाबा धाबा म्हटलं की तो लोकांना हायवेचा धाबा आठवतो, पण हा हायवेचा धाबा नाहीये, हा मॉडर्न धाबा आहे. सो जेव्हा ब्रँड मी जेव्हा हा डेव्हलप करायचा विचार केला, तो मी माझं प्रॉडक्ट कसं सुपर फाईन होईल, त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतील हे पहिले ठरवलं. दुसरी गोष्ट, प्राइस कॉस्टिंग काय असेल, म्हणजे माझा ब्रँड मार्केटमध्ये प्लेस करतोय, पण ते कुठच्या रेंजला प्लेस झाला पाहिजे, तर त्याचं त्याचं टार्गेट ऑडियन्स काय असेल. सो माझं टार्गेट टार्गेट ऑडियन्स आहे 7 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा मुलगा ते 60 वर्ष. का? कारण माझ्याकडे जुला सिटिंग आहे, माझ्या फॅमिलीला पण लोकांना आवडतं. माझ्याकडे डीजे पण असतो, लोक डान्स पण करतात, लोक एन्जॉय पण करतात. कारण माझं आणि माझ्या टीमचं एकच ध्येय आहे की माझ्या रेस्टॉरंटला येणारा माणूस एकानं खुश होऊन जाईल, हा एन्जॉय करूनच जाईल. सो जेव्हा ब्रँड तुम्ही करता तर सगळ्यात तुमचं प्रॉडक्ट एकदम सुपर फाईन असलं पाहिजे. आणि तुम्ही त्याची मार्केट प्लेसमेंट कशी करता, तुम्ही त्याची ऍड कॅम्पेन कसं करता, या सगळ्या गोष्टीवरती तुमचं ब्रँड कसा डेव्हलप होतो हे डिपेंड आहे. सर, त्यासोबत तुमचे डेली कोणते कोणते थीम्स आहेत, जसं बॉलिवूड नाईट आहे, लेडीज नाईट आहे, असे वेगवेगळे थीम्स सगळं तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आमच्याकडे लेडीज नाईट असते, आमच्याकडे बॉलिवूड नाईट असते, किंवा रेट्रो नाईट असते. असं काही ना काही आम्ही करत असतो, तर काही ना काहीतरी मार्केट हलवत ठेवत असतो. लोकांना तुम्हाला नवीन काय ना काही दिलं. आज 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 26 जानेवारी आहे. सो आज आमच्याकडे एनी डेझर्ट इन ₹26 केलेले आहे आम्ही आजच्या दिवसासाठी. सो काय की लोकांना आपल्याकडे पण काहीतरी दिलं पाहिजे. लोक काय येतील, व्हाय, मी तुम्हाला म्हणतो ना की व्हाय. तर काही ना काहीतरी वेगळं सतत करत राहिलं पाहिजे. मध्ये आम्ही कराओके नाईट्स करत होतो, पण त्यावेळेस सक्सेसफुल नाही झाल्या, मग ते चेंज केल्या. मग सतत परत म्हणजे परिवर्तन पण आणलं. परिवर्तन संसार का नियम आहे. तर तुम्हाला सतत काही ना काही नवीन नवीन ऑफर्स, थॉट, प्रोसेस, काही ना काही ते नवीन घेऊन यायला पाहिजे. लोकांमध्ये ती क्युरिओसिटी तुम्हाला आणला पाहिजे, अरे यार हे काय आहे. तो आमच्याकडे वेगळे प्रचंड वेगळे ऑफर्स चालू असतात काय ना काय. सर, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सनी कसा सपोर्ट केला? फारच म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझी मिसेस, माझी मुलगी जानकी. मी जेव्हा बिझनेस चालू केली खूप लहान होती, पण माझ्या मिसेसने पण स्नेहलने पण मला खूप सपोर्ट केला.
कारण ऍट द एज 44 नोकरी सोडणं आणि तेव्हा मला जवळजवळ इयरली इयरली माझं म्हणजे वर्षाला 2,500 सॅलरी होती माझी. एवढी 2.5 लाखाचं पॅकेज सोडून सोडून तुम्ही धंद्यात उडी घेणं ही खूप मोठी रिस्क आहे लोकांसाठी. पण स्नेहलने नेहमीच माझ्या बाजूला उभी होती आणि तेव्हा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तुमच्या बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विश्वास होता की काहीतरी होईल ते चांगलंच होईल. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ट्रस्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की तुम्ही इतक्या अनदा फेलियर सहन केलात, अनुभवलात आणि त्याच्यानंतर देखील आता तुम्ही यशस्वी आहात. तर तुम्ही इतर उद्योजकांना काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात म्हणजे की तुम्ही यश थोडं प्रत्येकाला पटकन मिळतं तसं नाही, पण मिळतं नक्की. पण केव्हा तुम्ही सतत 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 प्रयत्न करत राहिलं पाहिजे. फेल्युअर्स येणार, पण फेल्युअर्सला घाबरून जायचं नाही. तुम्ही तुमचं स्वप्न काय आहे, ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. तुमचं ड्रीम जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. त्यामुळे फेल्युअरवर आपलं दुर्लक्ष होतं आणि ड्रीम वरती लक्ष असेल तर सतत नवीन नवीन आयडिया येतात. माझं तर म्हणणं आहे की तुमचा एकदम स्ट्रीम लाईन फोकस पाहिजे तुमच्या ड्रीम वरती. की लोक म्हणतात माझी डिझायर आहे. तुझी डिझायर नाही, बर्निंग डिझायर, ज्वलंत इच्छा असली पाहिजे. तुम्हाला यशस्वी व्हायचं ना, तर ती डिझायर नाही, बर्निंग डिझायर असली पाहिजे तुमच्या आयुष्यात. की आणि फोकस तर एकदम स्ट्रीम लाईन फोकस असला पाहिजे की आपल्याला काय करायचं, कुठे जायचं, जो फोकस हलता कामा नाही. तर तुझा फोकस स्ट्रीम असेल तर तुझ्याकडे प्रयत्न सतत होत राहतील. आणि फेल्युअर्सला घाबरू नका. प्रयत्न करत राहा आणि सातत्य ठेवा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. कारण जो उपरवाला बैठा आहे तो नाही सांगू शकतो. तुम्ही प्रयत्न करत राहा. मी तुम्हाला यश देईन. तो तुम्हाला नक्की यश देतो. फक्त तुम्ही प्रयत्नाची का सोडायची नाही. सतत प्रयत्न करत राहायचे आणि फोकस फोकस प्रयत्न करत राहायचे. धन्यवाद सर. अंग्रेजी धाबाचे जे फ्रँचायझी आहेत ते फक्त भारतभर नव्हे तर जगभरात व्हावे, ही सदिच्छा करते. त्यासोबत 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.